नमस्कार, मी अक्षय श्रीधर फाटक. आज ही जी आत्ता दापोलीची एक खूप चांगलं काम करतात की वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर आणि रिसर्च दापोली अशी जी संस्था आहे, तर ती खूप चांगल्या प्रकारे दापोलीमधले जे कोण वन्यजीव प्राणी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे खवले मांजर असेल, अगदी मगर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे साप असतील, त्याच्यानंतर अगदी बिबट्या असेल, अगदी म्हणजे जंगलामधले वेगवेगळे प्राणी. आपल्याला माहीत असेल की अनेक 26-27 वर्षांनंतर आज शेकरू हा जो आपला प्राणी आहे, तो सुद्धा आत्ता दापोलीमध्ये नुकताच स्पॉट झाला. ते असेल किंवा म्हणजे खाऱ्या पाण्यातलं मांजर असेल, गोड्या पाण्यातलं मांजर हे आपल्याला माहीत पण नसतं. असे अनेक प्राणी, अनेक पक्षी आज ही संस्था रेस्क्यू करते. आणि काही दिवसांपूर्वी किरण दादा असेल, मिलिंद असेल हे आणि सगळीच या टीम सगळीच भेटल्यानंतर त्यांची जी काही गरजा आहेत त्या मी समजून घेतल्या आणि त्याच्यामधनं मला जे काही शक्य झालं त्यांना एक खूप चांगल्या क्वालिटीचा आत्ता आपण सोनी अल्फाचा कॅमेरा दिलाय. कारण ते जे काय पकडतात प्राणी असतील, पक्षी असतील, वन्यजीव त्यांचं चांगल्या प्रकारे फोटो काढून त्याचं एक रेकॉर्ड ठेवणं असेल आणि ते चांगले फोटो त्या वन्यजीवांचे लोकांपर्यंत दापोली तालुक्यामध्ये पोहोचवणं असेल, याच्यासाठी त्यांना एक मदत व्हावी. याच्यासाठी एक अल्पशी अशी मदत माझ्याकडून फाटक डेव्हलपर्स आणि अक्षय प्रतिष्ठानकडून आत्ता मी त्यांना केली आहे. आणि मी नक्की सगळ्या दापोलीकरांना सांगेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे आपल्या इथला जो काय वन्यजीव म्हणा किंवा जे काय आपण म्हणूया की इथलं जी आपली समृद्धी आहे वेगवेगळ्या प्राण्या पक्ष्यांची, ती चांगल्या प्रकारे टिकावी, त्यांना चांगल्या प्रकारे रेस्क्यू करता यावं, त्यांचे जीव वाचावेत, याच्यासाठी टीम ही कुठच्याही प्रकारचा मोबदला न घेता खूप चांगल्या प्रकारे काम करते. आणि त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि दापोलीतल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की ज्यांना ज्यांना जे जे शक्य होईल ते मदत ती त्यांना करावी. आणि आपल्या इथे असा कुठच्याही प्रकारचा वन्यजीव की ज्याची आपल्याला सहज झटकन भीती वाटते आणि म्हणून मग आपण त्यांना मारून टाकणं किंवा अशा याच्याकडे वळतो, त्यांचं चांगलं रेस्क्यू व्हावं आणि त्यांची भीती न बाळगता या टीममधल्या कोणालाही तुम्ही जरी कॉल केलात तरी पण ती येऊन ती टीममधलं कोण ना कोणतरी येऊन त्या नक्की त्या प्राण्याला असेल, त्या पक्षाला असेल की ज्याची आपल्याला भीती वाटते किंवा कदाचित माहीत नसतं म्हणून आपण त्याच्यावर हल्ला करतो की आपल्याला तो काहीतरी इजा करेल अशा ह्यानी. तर वन्यजीव हा कधी आपल्यावर स्वतःहून अटॅक करत नाही, मला वाटतं घाबरल्यानंतरच करतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या टीमला कायम सहकार्य करूया, त्यांची मदत घेऊया आणि आपल्या दापोली परिसरातले जे काही वन्यजीव आणि वेगवेगळे प्राणी जाती आहेत प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या, त्यांचं चांगलं संवर्धन व्हावं याच्यासाठी आपण सगळेजण यांना सहकार्य करूया, त्यांचं सहकार्य घेऊया आणि आपला दापोली तालुका जो आहे तो समृद्ध करूया. धन्यवाद.